महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता अतिशय मोठी खुशखबर समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आताच मोठा निर्णय घेण्यामध्ये आला। 50,000 रुपयांची अट या ठिकाणी रद्द करण्यामध्ये आली। मग आता नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांचे 2 लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांचे कर्ज माफ होणार नाही, हा प्रश्न सर्वच महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अजूनही आहे। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, अगदी 1 मिनिटामध्ये तुम्हाला आता तुमच्या प्रश्नांचे उत्तरे मिळून जाणार आहे। कोणत्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होणार, कोणत्या शेतकरी बांधव पात्र असणार, तसेच कितीपर्यंत तुमचं कर्ज माफ होणार, कोणत्या तारखेपर्यंत होणार, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर आता पुढे शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर केला आहे की आता आम्ही 2 लाखांपर्यंतचं कर्ज हे पात्र शेतकरी बांधवांचं माफ करत आहोत। शेतकरी बांधवांनो, आता काळजी किंवा चिंता करू नका। पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आजपासूनच या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे कर्ज रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही यासाठी पात्र असाल आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 23 जिल्ह्यांच्या म्हणजेच की 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे कर्ज माफ या ठिकाणी होणार आहे। तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे जाहीर केलं की आम्ही पात्र आणि गरजू शेतकरी बांधवांचं कर्जमाफ या ठिकाणी करत आहोत। जे शेतकरी बांधव नियमित कर्ज भरतात अशा शेतकरी बांधवांना सुद्धा या ठिकाणी रक्कम खात्यावरती जमा होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे निश्चितपणे जाहीर केलं। त्यामुळे जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही कर्जाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा इथेच आज संपणार आहे। या जर का 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील कर्जमाफ या ठिकाणी पूर्णपणे होणार आहे। सरकारने यासाठी अटी देखील लावण्यामध्ये आलेले आहेत। जर का तुमचे हे काम पूर्ण असतील, तुमच्या ह्या अटी पूर्ण असतील तरच तुमच्या या ठिकाणी कर्जमाफ होणार आहे। अद्याप जर का तुमचे हे काम अपूर्ण असतील तर अद्याप देखील तुमचं कर्जमाफ होण्यास काही अडथळा निर्माण होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्याकरिता शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला नक्कीच पाहत चला। तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर माहिती मी एक करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमकी काय निर्णय घेतला, शेतकरी बांधव खुश का होणार आहेत, आता कोणत्या शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होणार आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होणार नाही, त्यासोबत कोणत्या 23 जिल्ह्यांमध्येच कर्जमाफ पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे, हे देखील मी आता तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। आणि जर का खरोखर तुम्हाला कर्जमाफ होण्याची प्रतीक्षा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तुम्हाला A to Z माहिती, कर्जमाफी विशेष संपूर्ण अपडेट या ठिकाणी आजच्या या व्हिडिओ माध्यमातून मी सांगत आहे। त्याकरिता शेतकरी बांधवांनो आता सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी योजनांविषयी सर्वात अगोदर माहिती लोकसेवा 24 तास या चॅनल वरती पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो छोटंसं काम करा, खाली दिलेलं सबस्क्राइब बटन क्लिक करून सबस्क्राइब आपल्या चॅनलला नक्की करा। त्यासोबत आपल्या छोटा भाऊ समजून व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सविस्तरपणे सांगत आहे नेमके आता कशा शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होणार आहे, कशा शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होणार नाही, त्यासोबत सरकारच्या माध्यमातून कोणत्या 23 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे जाहीर केलं की जे शेतकरी बांधव ही 2 कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होणार आहे आणि जे शेतकरी बांधवांचं म्हणजेच की हे 2 कामे अपूर्ण असतील असे शेतकरी बांधव कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहणार आहेत, हे देखील म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुम्हाला कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहायचं नसेल, तुमचं कर्ज माफ करायचं असेल तर तुम्हाला हे काम तात्काळ पूर्ण करायचे आहेत। हे कामे केल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र होणार आहेत आणि मग तुम्ही फक्त याच्यावरती लक्ष द्यायचं आहे की तुमच्या जिल्ह्याचं नाव केव्हा नेमकी सरकारच्या माध्यमातून यादीमध्ये येतंय। आज या ठिकाणी 23 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी वाचून सांगवलेली आहे। त्यामुळे आता मी तुम्हाला एक करून जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। त्या जिल्ह्यांमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की पूर्णपणे कर्जमाफ या ठिकाणी होणार आहे। तसेच शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अटी देखील काही म्हणजेच की अपात्र करण्यामध्ये आल्या होत्या, त्या आता अटी देखील काही काढण्यामध्ये आलेल्या आहेत। त्यासोबत कोणत्या अटी आहेत ते तर पाहणार आहोत। कोणत्या 23 जिल्ह्यांच्या
जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. कोणत्या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे हे देखील मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, नेमकी अटी कोणत्या रद्द झाल्यात हे आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यानंतर कोणत्या अटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत हे देखील पुढे सांगणार आहे. पहिली अट म्हणजेच की राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी 2019 मध्ये झालेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेला लाभ घेतलेला होता. शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, ज्या शेतकरी बांधवांनी 2019 मध्ये महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला होता, अशा शेतकरी बांधवांना फक्त 2 लाखाचं म्हणजेच की कर्जमाफ न मिळवता डायरेक्ट फक्त 50,000 रुपयांचं प्रोत्साहन देण्याचं ठरवण्यामध्ये आलेलं होतं. परंतु आता मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ती अट रद्द करून आता ज्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपयांचंच फक्त कर्जमाफ होणार होतं, आता अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की 2019 मध्ये ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज झालेलं होतं माफ, अशा शेतकरी बांधवांचं सुद्धा 2 लाखापर्यंत या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे निश्चित केलं. तसेच शेतकरी बांधवांनो दुसरी अट अशी होती की ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज 2 लाखांपेक्षाही वर असेल तर अशा शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार नव्हती. तुम्ही सुद्धा पाहिलेलंच असेल. पण आता त्या शेतकरी बांधवांना म्हणजेच की 2 लाखांचे वर्षे पैसे बँकेत जमा करून कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे. ही सुद्धा शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या 2 ते 3 अटी रद्द केल्यानं आता राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं कर्जमाफ या ठिकाणी लवकर होणार आहे. आता मी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे. तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो उस्मानाबाद. उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा म्हणजेच की कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, कर्जमाफी आमची केव्हा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, तर आता उस्मानाबाद मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपली असून उस्मानाबाद मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांची या ठिकाणी पूर्णपणे कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो दुसरा महत्त्वाचा जिल्हा आहे पुणे. पुण्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर पुण्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो गडचिरोली जिल्हा. गडचिरोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, गडचिरोली मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून नागरिक असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल, कर्जमाफ केव्हा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे कर्जमाफी लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर गोंदियामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची देखील प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी लवकर मिळणार आहे. त्यानंतर हिंगोलीमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमची देखील कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर भंडारा, चंद्रपूर, धुळे मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, लातूर, कोल्हापूर, जळगाव, जालना मधील शेतकरी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमची देखील कर्जमाफी या ठिकाणी पूर्णपणे होणार आहे. त्यानंतर नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुमची देखील कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रायगड, सातारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.